सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात दे, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. सद्गुरुनाथ सद्गुरु पैमावी मातोश्री मायांना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन. आणि आपण सर्व सद्भक्त सत्शोधक आपणा सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. आपण जे चिंतन करीत आलेलो आहोत ते म्हणजे की आपण परमेश्वराची जी उपासना करायला हवी आणि ही उपासना म्हणजे उपासनेचे विविध मार्ग असं गेल्या वेळेला पर्यंत आपण कोणत्या मार्गाने उपासना कोणता चांगला श्रेष्ठ कोणतं कनिष्ठ कोणतं असं बऱ्याच लोकांचा समज असतो की हे चांगलं की ते वाईट, ते अधिक सोपं कठीण असं सगळं प्रकार उपासनेच्या अंगाने काही लोकांना एक विशिष्ट उपासना आवडते दुसरी आवडत नाही असा सगळा प्रकार असतो. आता तो व्यक्ती इतकी प्रकृती हा जो आपण म्हटली जाते एका व्यक्तीला आवडेल ते दुसऱ्या व्यक्तीला आवडेल असं नसतं, ते फरक हा पडत असतो. आणि त्यामुळे ज्याला जे जमेल ते त्याने करावं हा त्याच्या मागचा खरा भावार्थ आहे. ज्याला जे आवडतं ज्याला जो मार्ग अर्थात तो उपासनेचा मार्ग. म्हणून ह्या सगळ्या उपासना सर्वसाधारणपणे सर्वत्र सांगितल्या जातात. म्हणजे ते उपासनेचं म्हणत असताना पंचमहातत्व जी आहेत ती सुद्धा दिव्यच आहेत. ज्या ठिकाणी दिव्यत्वाच्या अंगाने पाहणं सूर्याची उपासना सांगितली जाते, नदीची उपासना सांगितली जाते, समुद्राची उपासना सांगितली जाते, अग्नीची उपासना सांगितली जाते. म्हणजे उपासनेसाठी त्या मागचं जे बोध आहे तो एवढाच आहे की मनाला एका ठिकाणी कुठेतरी स्थिर करता आलं पाहिजे. आणि मन स्थिर होत नाही आणि त्यामुळे सर्वसाधारण माणूस विचाराच्या जंजाळ इतका अडकून जातो की त्याला योग्य तो विचार करता येत नाही किंवा योग्य ते कर्म त्याच्याकडनं होत नाही, कारण मन अस्थिर असेल. कारण मन अस्थिर हा मनाचा स्वभाव आहे, चंचल मन हा मनाचा स्वभाव आहे. तर लहान मुलाकडे जर आपण पाहिलं तर ते क्षणात रडतं, क्षणात हसतं, ओरडतं, काही ना काहीतरी करत असतं. कारण ते त्याचं मन जसं ते काय काय होत असतं त्याप्रमाणे मनाच्या बरं होतं. तसंच मोठ्या माणसांचं सुद्धा आहे. आणि त्यामुळे अस्थिरपणामुळे जो आनंद जी शांती अनुभवायची असते ती अनुभवता येते. म्हणून त्या मनाला स्थिर करण्यासाठी हे सगळे मार्ग आहेत. आणि मन स्थिर झालं की मग त्या मनामध्ये विवेक निर्माण होतो किंवा शहाणपण निर्माण होतं, मन स्थिर राहतं. हे सगळे परिणाम किंवा हे परिवर्तन उपासनेतून व्हायला हवे. उपासनेच्या जो परिणाम आहे म्हणजे उपासना जी आपण करत असू ती आपल्याला आवडते ती उपासना कोणती, त्या उपासनेतून आपलं मन जर शांत राहत असेल, स्थिर होत असेल, मनामध्ये विकार कमी कमी होत असतील. मतलब विकार म्हणजे काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर विकार म्हणतात ते, किंवा भीती, निराशा यापासून जर मन आपलं अलिप्त होत असेल तर ती उपासना आपल्याकडनं योग्य पद्धतीने होते हा त्याचा अर्थ. परंतु बऱ्याच वेळेला लोक कर्मकांडात्मक उपासना करतात. म्हणजे काल्पनिक देवाला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करणं म्हणजे उपासना असा बऱ्याच लोकांचा गैरसमज आहे. इथे
देवाला प्रसन्न करण्यासाठी उपासना असं जे सरसार माणसं वाटतं, तर खरं त्याच्यात मनाला प्रसन्न करण्यासाठी उपासना करायची असते, हा त्याच्या मागचा. आता मनाला प्रसन्न म्हटलं की सगळं म्हणून बरं झालं, मनाला प्रसन्न करायचं, देवाची उपासना काय करायची, काय हवं ते खा, नाही हवं ते करा. वाटतं ना, एकत्र आईस्क्रीम खावं तर आईस्क्रीम खाल्लं, एकत्र आणखी काय करावं असं वाटतं, ते करत दिवसभर करत बसेल आणि तरी त्याचं मन अस्थिर होईल, मन स्थिर होणार नाही. मनाला प्रसन्न करणं हा जो उपासनेचा महत्त्वाचा बोध आहे. मन प्रसन्न राहिलं पाहिजे, मन शांत राहिलं पाहिजे, मन स्थिर राहिलं पाहिजे. प्रत्येक गोष्ट आपल्याला सहजपणे स्वीकारता आली पाहिजे. म्हणजे आपण म्हणतो ना, काय काय फायदे झाले पाहिजे आपले. आपण ही उपासना करतो, त्याच्यातून कोण काहीतरी आपल्या मनाच्या विरुद्ध बोलला तरी तुम्हाला काही त्याचा त्रास होता कामा नाही. असं जर होत असेल तर आपली उपासना योग्य आहे, त्याचा परिणाम आपल्याकडे बरोबर होतोय. आणि नुसतं उपासनेपुरती बरं वाटतं आणि नंतर परत रे माझ्या मागल्या असं जे म्हटलं जातं की तसंच मग आपण चिडतो आहोत, ओरडतो आहोत, वाटेल ते म्हणजे काही विचार करत नाही, जीवनाकडे त्याचं पाहत नाही. असं असेल तर ती उपासना आपल्याकडनं होत नाही. आणि म्हणून उपासना ही आपल्या मनाला प्रसन्न करण्यासाठी आहे, की मन शांत होण्यासाठी आहे. हा बोध सर्वसाधारण माणसाला नसतो. त्याला वाटतं, म्हणजे ज्याला परमेश्वर वगैरे खरी संकल्पना कळत नाही आणि त्याच्यातून तोच कल्पनेतून एखादा परमेश्वर म्हणून अनेक काही ना काही वस्तूला काय कोणत्याही गोष्टी तो परमेश्वर म्हणून भजत असतो, श्रद्धेने बसतो, पण त्याच्यातून त्याचं मन शांत होणार नाही. आणि म्हणून कोणतीही उपासना म्हणजे अगदी नामस्मरण असो, प्रार्थना असो, सद्गुरू भक्ती म्हटलं आपण ती असो, की ह्या सगळ्यातून आपल्या मनाचं शुद्धीकरण झालं पाहिजे, आपलं मन स्थिर झालं पाहिजे, आपल्या मनाला शांतता वाटली पाहिजे, आपल्या मनाला समोर येणारा कोणत्याही प्रसंगाला तोंड देण्याचं सामर्थ्य असलं पाहिजे. सामर्थ्य असलं, मन शरीराचं सामर्थ्य वेगळं आणि मनाचं सामर्थ्य वेगळं. अनुकूल किंवा प्रतिकूल परिस्थितीमध्ये ज्याचं मन स्थिर राहतं त्याचं मनाचं सामर्थ्य त्याच्याकडे आहे. अनुकूल परिस्थिती आलं की माणूस खुश होतो आणि प्रतिकूल झालं की घाबरतो, रडतो किंवा निराश होतो. असं जर होत असेल तर त्याचं मन स्थिर नाही की मजबूत नाही. आणि म्हणून हे सगळं आपल्या मनासाठी आहे. उपासना ही आपण आपल्यासाठी करतो, आपण देवासाठी उपासना करतो असं जे लोकांना वाटतं ती त्यांची कल्पना आहे. कोणती उपासना आपण आपल्या मनाला मजबूत करण्यासाठी असते, आपलं मन शुद्ध होण्यासाठी असते. आणि हे मन जितकं शुद्ध होईल तितकं मनाचं रूपांतर उन्मनीमध्ये व्हायला लागतं. उन्मनी म्हणजे उन्नत मन. म्हणजे उन्नत मनाच्या ठिकाणी जेव्हा हे परिवर्तन होतं मनाचं आणि तेव्हा त्या मनाचा विकास झाला असं म्हणताय. आपल्या मनाला आपण साधारण सर्व माणसं म्हणतो की साक्षात्कार. आपल्याला बरंच वाटतं एवढे दिवस होतो साक्षात्कार होतो, असे बरेच लोक बोलतात आम्हाला साक्षात्कार होणार. देव म्हणेल तेव्हा साक्षात्कार करायचे, तर देवाच्या हातात आहे ना, आपल्या हातात कुठे आहे. आपल्या हातात मार्ग जो सद्गुरूने आपल्याला दिलेला जो मार्ग आहे, कोणताही एक मार्ग किंवा सगळे मार्ग जे जमेल ते करता आले पाहिजे, पण त्याच्यातून आपलं मन स्थिर राहिलं पाहिजे, मन शांत झालं. असे जे पंजाबमधले जे त्यांची गुरु परंपरा आहे ना, तर तिथे असे जे काही गुरु होते आणि त्यांचे शिष्य होते. शिष्य अत्यंत गुरुनिष्ठ होता, पण अत्यंत गरीब होता. पण सद्गुरूंची त्यांच्यासमोर तो एवढी सेवा करायचा शिष्य की तो कधी जरा तक्रार केली नाही की माझी परिस्थिती वाईट आहे, माझी परिस्थिती सुधारली पाहिजे, कधी नाही. एकदा ते सद्गुरू त्याच्यावर प्रसन्न झाले की तू सेवा करतो, माग तुला काय हवं. त्याला मागायचंच माहित नव्हतं. तो कोणतं मी काय मागू, कारण त्याला सद्गुरू भक्ती होती ती आवडत होती. तर मला काही कळत नाही, माझ्या घरी विचारून येतो. बऱ्याच वेळा आपल्याकडे सवय ना, कोणी काय विचारतो आपण घरी विचारतो ना.
ना बायकोला विचारतो की आईला विचारतो की आणखी बाळाला विचारतो असं म्हणतो ना. तो घरी गेला. कोण बरं झालं पैसे मागा भरपूर. म्हणाला सद्गुरूकडे पैसे काय नाही मागणार असं नाही मागणार. नाही तर घरात सगळ्यांचं सगळी चर्चा. त्यांच्यात एक मुलगी होती त्यांची छोटी, ती अत्यंत हुशार होती. तर ती म्हणाली तुम्ही मला तिकडे घेऊन चला, मी मागते त्याच्याकडे, तुम्ही नका मागू, तुम्हाला मागता येत नाही ना, चला. आणि ते सद्गुरूकडे त्या मुलीला घेऊन गेलं. तर मला काय कळत नाही, ही मुलगी सांगते तुम्हाला काय. तर त्या मुलीने असं मागितलं की तुमच्या कृपेने आम्हाला आता एक वेळ जेवण मिळतं, पण जरी जेवण नाही मिळालं तरी तुझ्यावरची भक्ती कमी होता कामा नये, असे आमचं मन करून टाकतात. मागायची ती आहे. सद्गुरू इतके प्रसन्न, तुला ह्यासाठी जे हवं ते तुला मिळत जाईल. मी तिच्या घरात एवढी भरभराट सुरू झाली की जे जे ज्यांना अडचण वाटत होती त्या सगळं काही घर भरभरून गेलं धान्याने. की का की तुझ्याबद्दल तुझी जी भक्ती आहे, तुझ्यावरती श्रद्धा आहे, आमची मनामध्ये कमी होता कामा नये. त्याप्रमाणे आम्हाला अशी भक्ती दे, हे मागितलं. म्हणजे सगळं त्यात आलं. कळलं? उपासना ही अशी असली पाहिजे. उपासना आपल्याला कोणाला प्रसन्न करण्यासाठी, कोणाला दाखवण्यासाठी नसते. हे आपल्याच मनाचं उन्नयन करण्यासाठी, विकसित होण्यासाठी आपल्याला उपासना करायची असते. म्हणून ह्या अनेक उपासना सांगितल्यानंतरही सुद्धा आणखीन एक वेगळी उपासना सद्गुरू सांगत असतात. म्हणजे सद्गुरू पुत्र असतात ते जे सद्गुरूंशी एकनिष्ठ किंवा पूर्वीच्या काळातली सांगतो, आताच्या काळात, पूर्वीच्या काळातली, की तिथे एका दोघांनाच ती उपासना सांगायची. म्हणजे नाथ संप्रदाय प्रणित उपासना म्हटली जाते. ती आदिनाथांनी मच्छिंद्रनाथांना दिली, मच्छिंद्रनाथांनी गहिनीनाथाला दिली, गोरक्षनाथांनी गहिनीनाथांनी, गहिनीनाथांनी निवृत्तीनाथांनी, निवृत्तीनाथांनी मग आपल्या ज्ञानेश्वर माऊली आणि भावंडांना दिली. तिथे थोडासा फरक. तर एकाला सांगितली जायची, दुसऱ्या कोणाला सांगायची नाही. कारण ती जी निष्ठा हवी असते, श्रद्धा हवी असते, सद्गुरूंसाठी काही करण्याची तयारी असते, ती सर्वसाधारण माणसाकडे नसते. आणि त्याला त्याच्यापासून काही वाटत नाही की आपल्याला हे सगळं कळलं पाहिजे. सर्वसाधारण माणसाला आपल्या जीवनाचे फायदे झाले पाहिजे असं आपलं असतं ना. बाबा पैसे पाहिजेत, घर पाहिजे, सगळ्या गोष्टी प्रपंचातल्या सोयीच्या व्हाव्यात असं आपल्याला जे वाटतं, हे सहज वाटतं माणसाला. पण ज्या शिष्याला त्याही पलीकडे जी ज्ञानाची आस हवी असते, ते ज्ञान ज्याला ज्ञानाची आस असते, त्यासाठी हे सद्गुरू ही विशिष्ट अशी सूक्ष्म अशी उपासना द्यायची. आणि म्हणून त्याला नाथ संप्रदायिक किंवा नाथ प्रणित उपासना म्हटली जाते. नाथ संप्रदायाची ती उपासना आहे. नाथ संप्रदायाचा जो पुढे पसारा वाढला शिष्याचा, सद्गुरू आपल्या शिष्याला अगदी त्या शिष्याची परीक्षा घेऊन ही उपासना द्यायची. त्यातल्या तर ज्ञानेश्वर माऊलींनी ही उपासना एवढी गुप्त ठेवली नाही, त्यांनी ती प्रगट करायला लागली ज्ञानेश्वर माऊलींच्या काळापासून. तर त्यामध्ये अनेक गुरु शिष्य परंपरा झाल्या आहेत आणि त्यांनी आपल्या शिष्याला त्याप्रमाणे दिली. ही उपासना सर्वांना का देत नव्हते? कारण सर्वांच्या मनाची तेवढी तयारी नव्हती म्हणून ती दिली जात. म्हणजे असं काही लपवायचं वगैरे, पूर्वीच्याकडे त्याचा उलटा अर्थ लावला. गुह्य आहे, गुपित ठेवले पाहिजे. कोणत्याही संताला अशा गुपित ठेवलं पाहिजे असं वाटत नाही, पण समोर घेणाऱ्याचं पात्रता तेवढी असायला लागते की त्याला तेवढं झेपलं पाहिजे. पण त्याचं झेपणार नाही म्हणून देत नव्हते. म्हणजे गुह्य कुठे, ज्याला जे समजत नाही सांगून सुद्धा त्याला म्हणतात गुह्य. सांगितले जातं, स्पष्ट सांगितलं जातं, पण ते शिष्याला त्याचा बोध जसा पाहिजे तसा कळत नाही. आणि त्यामुळे ती साधना करती, तो जो मार्ग आहे उपासनेचा, सूक्ष्म उपासनेचा, तो सिद्ध होत नाही. पण ही गुरु परंपरा आहे की सद्गुरू आपल्या शिष्याला ही उपासना दिली जाते. आणि ह्या उपासना देताना अत्यंत पावित्र्य त्यामागे असतं. आणि त्या पावित्र्याच्या द्वारे
ते मनाचं पावित्र्य वाढावं ह्यासाठी ही उपासना केली आहे. म्हणून त्याला आपण जीवनविद्येच्या ह्याच्याने त्याला दिव्य साधना म्हणतो. सद्गुरू आपल्याला आपल्या शिष्याला सद्गुरूंनी परंपरा मोडली, त्यांनी अनेक लोकांना ही दिव्य साधना देण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला प्रयत्न केला म्हणजे काय, त्यांनी दिली पण सगळ्यांना मिळाली असं नाही. मिळाली असं नाही म्हणजे काय ते गोष्ट सगळं लक्षात येतं. एका गावामध्ये एक अत्यंत गरीब माणूस बिचारा अगदी थकल्यासारखा होता, उपाशी होता, भिक्षा मागत होता, असं होतं. तर आकाशातून शंकर आणि पार्वती जात होते. पार्वती द्यायला हो बिचारा, त्याला काय झालं, एवढे महाग काय देऊ शकत नाही का तुम्ही त्याला? अरे मी दिलं तर तो घेऊ शकत नाही म्हणा. तर तुम्ही काहीतरी बोलू नका, दाखवा देऊन येतात. चल मी दाखवतो. तर समोर गेले आणि त्याला म्हटलं, बघ तुला ना सोन्याच्या मोहरा आता कमी आहे, सगळ्या तुला देणार आहे. एकदम खुश झाला. मोहरा त्या काळात सोन्याच्या मोहरा, तुझी झोळी पुढे कर. तर ते होती पाठी होती पुढे गेली. तू थांब बोले पण मी थांबणार नाही, तू घरपर्यंत दे. मोहरा पडताय त्याला बघताय, तो थांब म्हणतात तू जा बघत बसला. जवळी होती एवढी दूर म्हणजे अगदी पातळ होती म्हणतात, वजनाने थोडी फाटली आणि सगळ्या मोहरा खाली गेल्या आणि माती झाली. शंकर पार्वती बघितलं तिथे पण घेता येत नाही. म्हणून घेण्याची पण पात्रता पाहिजे. सद्गुरूकडे देण्याची पात्रता असतेच, सद्गुरू देतच असतात. निन्या मार्गातून ही उपासना दिली जाते आणि खरं म्हणजे आपल्या जीवनाचं जे सार आहे ते सार त्या उपासनेमध्ये सांगितलं जातं आणि त्याच्यातून आपल्या जीवनाला एक वेगळी दिशा लवकर आकाश मार्ग त्याला म्हणतात. आकाश मार्ग म्हणजे आकाशातून आपल्याला जर चालत किती जायचं, चालत किती वेळ लागेल. आता इथून आपल्याला जर मुलुंडला जायचं चालत किती वेळ लागेल, एक दिवस दीड दिवस जसं माणूस चालतो त्याप्रमाणे. पण तुमच्याकडे आकाशातून चालणारं एखादं वाहन असेल तर तुम्ही किती मिनिटात जाल, लगेच पोहोचाल. म्हणून त्याला म्हटलं आकाश मार्ग. ते अडचण पाडल्या म्हणजे ट्रॅफिक जाम नेमका तिथं होत नाही, डायरेक्ट. म्हणून डायरेक्ट ह्या दिव्यत्वाशी ह्या मनाची गाठ घालून देणं म्हणजे साधना. हे जे ज्ञान आहे दिव्यत्वाचं, ते दिव्यत्व ज्ञान सद्गुरू आपल्या शिष्याला देत असतात. आणि त्या शिष्याकडनं नुसतं हे दिली म्हणजे झालं नसतं, तर त्या शिष्याकडनं ते करवून घेणं महत्वाचं असतं. देणं आणि करवून घेणं ह्या दोन गोष्टी असतात. एखाद्या लहान मुलाला तुम्ही चाल 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 म्हणून ते चालणार नाही, तर त्याला हात धरून 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 चालावं लागतं. हळूहळू पाऊल टाक, हे टाक, आता करता करता ते चालतं. मग ते हळूहळू स्वतः चालायचा प्रयत्न करतात. पण तुम्ही नुसतं बसायचं बोल चाल रे बाबा, तर काय होणार नाही. तसं सद्गुरू ज्या वेळेला आपल्या शिष्याला ही साधना देतात, त्याच वेळेला ती करवून घेण्यासाठी त्या शिष्याची तेवढी जिद्द पाहिजे, तळमळ हवी आणि ते आत्मसातच व्हायला पाहिजे. अशी सतत त्याच्याकडे ते स्मरण हवं लक्षात. म्हणून ह्या तळमळीतून ते पटकन कळत नाही, पण करता 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 बोध होतो. आणि तो एकदा बोध झाला की तो आकाश मार्गातून ही सिद्धता लवकर प्राप्त होतो. म्हणून ही जी दिव्य साधना म्हटली जाते ही गुरु परंपरेने ती मिळते. पुस्तकात वाचून ती कळणार नाही, की नुसती प्रवचना ऐकून सुद्धा ती कळणार नाही. तर तिचा बोध जो सांगितला जातो तो बोध आत्मसात करणं फार महत्त्वाचं असतं. म्हणजे या सगळ्या उपासनेमध्ये बघायला गेलं तर सोपं म्हणावं, पण तितकी ती कठीण पण आहे. म्हणजे कठीण का, मनाला वळवण्याचा तो मार्ग आहे, मनाला उफराट नेण्याचा तो मार्ग. म्हणून इथे संतांनी त्याचं बऱ्याच ठिकाणी वर्णन केलंय. उफराट्या दृष्टीचे पाहणे, दृष्ट्या माझी दृष्टी मोरविणे, पाहत्या मुळाशी जाणे, स्वस्वरूपे. म्हणून इथे स्वस्वरूप, म्हणून इथे कसलीही कल्पना नाही, तर प्रत्यक्ष अनुभव दिला जातो.
मग तो अनुभव देण्यासाठी या मनाला उफराट करावं लागतं. आता हे उफराट करायचं म्हणजे काय? उफराट करायचं म्हणजे सर्वसाधारण माणसाची दृष्टी जी आहे ती बहिर्मुख आहे. म्हणजे आपण दृष्टी म्हणजे आपण जे पाहतो ते बाहेरचं दृश्य सतत पाहत असतो आणि आपलं सगळं जीवन ह्या बाहेरच्या दृश्याच्या संदर्भात विचारातून चाललेलं असतं. दुसरं आपण काहीच करत नाही. आपण आता बघा, तुम्हाला कंटाळा आला तर तुम्ही टी व्ही बघतो. म्हणजे काय होतं, टी व्हीमध्ये कोणतरी पिक्चर पाहतं, पिक्चर कोणाला नाच गाणी आवडतं, नाच गाणी पाहतं, कोणाला गायला आवडतं, गायला आवडतं. ह्या बाह्य गोष्टींमध्ये ह्या मनाला आपण सतत वाहवत ठेवतो. ह्या ठिकाणी मन काही काळ स्थिर राहतं आणि स्थिर राहायला बरं वाटतं. पण एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करायला सांगितली तर ती जमत नाही. आता एखाद्याला गाणं आवडतं, तो 1 तास म्हणेल, 2 तास म्हणेल, 3 तास म्हणेल. मग एक वेळ अशी आहे, बस झाला, किती म्हणणार असा प्रश्न येतो ना. तिथे त्याची गोडी थांबते. म्हणून कोणतीही गोष्ट आपल्याकडे जी बहिर्मुखता आहे त्या बहिर्मुखतेमध्ये आपल्याला एक मिळालं की दुसरं, दुसरं मिळालं की तिसरं हवं असतं. म्हणून मनाला चंचलता का? मनाला एकाच ठिकाणी स्थिर राहता येते. म्हणून एखाद्याला बासुंदी आवडली तर द्या त्याला आणखी 10-12 वाट्या बासुंद्या. पहिला आवडतात कमी खा म्हटलं तर त्याला आणखीन पाहिजे म्हणा. मग अशाला 10-12 वाट्या, मग 15व्या वाटीपर्यंत म्हणून बस जरा आता नकोच, खावत नाही म्हणा. का? वीट येतो. म्हणजे ही जी अवस्था आहे मनाची ती त्याला एका ठिकाणी स्थिर राहता येत नाही. म्हणून त्याला वेगळ्या वेगळ्या गोष्टी पाहण्याची आवड असते. म्हणजे प्रत्येक माणसाला कोणीही असो, मग त्याची आवड वेगळी वेगळी असेल, पण तिथे तिथे कुठेतरी तो त्या बाह्यांगाने स्थिर होतो. म्हणजे बाह्य जगाची त्याला सतत काहीतरी पाहण्याची, अनुभवण्याची, त्याबद्दल चिंतन करण्याची सवय लागलेली असते. आणि आपण सगळी मंडळी जी आहोत ती बाह्य जगामध्ये गुंतलेले आहोत. या बाह्य जगामध्ये जे गुंता झालेला असतो आपण, त्याच्यातच आपल्या सगळ्या भावना चाललेल्या असतात. चांगलं वाईट असं तसं हे सगळे विचार आपण ह्या बाह्य जगताशी संबंधित असतात. आणि बाह्य जगताचा स्वभाव असा आहे ते स्थिर राहत नाही. बाह्य जगत सुद्धा तिथे बदल होतात, परिवर्तनशीलता आहे. तिथे परिवर्तनशीलता असल्यामुळे तिथे ते सतत तसं राहत नसल्यामुळे त्याला शास्त्राने मिथ्या म्हणतात. मिथ्या म्हणजे बदलणार आहे, खोटं नाही. लोकांनी अर्थ वेगळा होतो. म्हणजे जे शंकराचार्यांनी सांगितलं ना, जगत ब्रह्म सत्यम जगन मिथ्या आहे. जग हे खोटं आहे आणि ब्रह्म सत्य आहे. जे सतत आहे ते ब्रह्म आहे आणि जे सतत नाही ते जग आहे. खोटं आणि खरं काय राहिलं? रोज सूर्य उगवतो पण तो तसंच राहत नाही. त्याच्या कलेमध्ये फरक पडतो. एक संध्याकाळ होते, परत रात्र होते, परत तिथे चंद्र उगवतो. चंद्राच्या कोरी वेगळ्या वेगळ्या असतात. मी सगळीकडे पाहायला लागलो आपण, तर तिथे विविधता आहे. पण त्या विविधतेत जर गुंतलात तर तुम्हाला दुःख मिळेल. ज्याला नुसतं पौर्णिमेतच चंद्र पाहायचं आहे, अरे बाबा आज पौर्णिमेत चंद्र गेला, मग काय वाईट वाटतं. कळलं मी काय म्हणतो? किंवा आपल्याला आपल्या मुलांबद्दल खूप प्रेम असतं की नाही प्रत्येकाला. मग त्या मुलांबद्दल प्रेम असल्यामुळे त्याच्याशी आपण इतके आसक्त होतो की ते मूल जरा दृष्टीच्या आड गेलं की आपला जीव घाबरतो किंवा मग आपल्या मनामध्ये अनिष्ट चिंतन सुरू होतं. तिथे आपण वाईट वाटतं. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी जर आपल्याला लक्षात घेतल्या तर बाह्य जगताशी जितके आपण रममाण होतो आणि त्या रममानात थोडा वेळसाठी आनंदी असतो, पण बऱ्याच वेळेला तिथे सुद्धा आपल्या मनामध्ये दुःख, राग, लोभ, मोह, मत्सर हे सगळे निर्माण होतात आणि त्याच्यातून कर्म आपलं बिघडतं. मग ते होऊ नये म्हणून काय केलं पाहिजे हा प्रश्न. संतांनी काय जी इथे आपण ही साधना सांगितली होते, साधनेचं गुह्य काय? बाह्य जगाची जे आपण लिप्त होतो तिथे अलिप्त झालं पाहिजे. अलिप्त झालं की नको नाही आहे त्याचा स्वीकार, पण मन तुमचं स्थिर. तिथे त्याला बघितलं पण तुम्ही आनंदित झाला असं जर असेल तर ते दृश्य दिसलं नाही तर आपण दुःखी होणार. कळलं? म्हणून सर्व दृश्य आहेत, चांगली आहेत इथपर्यंत, पण त्यात कशातही गुंतायचं नाही. म्हणून त्याला म्हणतात
अलिप्त होणं. मग गुंतलो तो अर्जुन पणे, मुक्त झालो तुझे पणे, असं जे सांगितलं. अर्जुन पण म्हणजे मी पण आहे, ते मी पण तो आपण गुंतो म्हणजे मनाचं गुंतणं म्हणतं. मन म्हणजे मी पण. आपल्याकडे जे मन आहे आज, आपण माझ्या मनाला जे वाटतं, मनाला असं हवं, हे हवं, ते हवं, ते हवं, हे सगळं मीपणामुळे होतं. म्हणजे मलाच हवं. मीपणाचं दुसरा खरा अर्थ काय? माझं आणि मलाच. मी, माझं आणि मलाच हवं. ह्या अंगाने आपण अख्खा दिवसभर जीवन जगत असतो. आता सद्गुरूंनी थोडीशी प्रार्थना सांगितल्यामुळे थोडंसं बदल होतो कळताना सर्वांचं, पण ते वरवर मनातून खरोखर हातून वाटत नाही सर्वांचं बलावं. जर तुम्हाला कोणी झालं 5 लाखाची लॉटरी तुम्हाला लागेल, आनंदित होतो. मनात म्हणणं नाही जाऊ दे सगळ्यात लागू दे, म्हणाल नाही म्हणणं त्याला तुम्हाला कुठे मिळणार नाही, मलाच मिळाले पाहिजे असं जे वाटतं ना माणसाला. ही जी आसक्ती आहे माणसाकडे, त्या आसक्तीतून त्याला पार गेला तर तो सुखी होतो. म्हणून त्या आसक्तीकडनं पार कसं व्हायला पाहिजे, तर या मनाला उफराट करायचं असतं. मनाला उफराट करायचं म्हणजे मनाला आपल्या मुळाकडे वळवायचं. आता मनाला मुळाकडे वळवायचं असं जे म्हटलं जातं, ते मूळ कुठे आहे हे आपल्याला पाहता कळत नाही. म्हणून मनाचं मूळ पाहायला गेला तर असं म्हटलं जातं की ऋषीचं कूळ पाहू नये, असं म्हणतात ना, नदीचं मूळ पाहू नये. तसंच या मनाचं मूळ आपल्याला पाहता येत नाही. मग पाहायचं कसं, हा महत्वाचा मुद्दा आहे. इथे मी म्हणून जे आपण म्हणतो, ते मी हे जे आपल्याकडे स्फुरण आहे सतत, ते जिथे स्फुरतं ते मनाचं मूळ आहे. मी हा जो आपल्याकडे भाव आहे, शब्द नाही म्हणत, भाव, त्यालाच अहमभाव म्हणतात. हा जो अहमभाव जिथे सतत स्फुरतो ते मूळ आहे आपलं. पण त्या मुळाकडे आपलं लक्ष जात नाही. आपण बाहेर पाहत असतो, आपल्याला हे हवं, ते हवं, ते हवं, हे असं मनासारखं झालं तर बरं वाटतं, मनासारखं झालं तर बरं वाटत नाही. आणि म्हणून त्यापासून जर तुम्हाला वेगळं व्हायचं असेल तर तुम्हाला मनाकडे, मनाच्या मुळाकडे वळलं पाहिजे. म्हणून जेथे उठे मीचे स्फुरण, तेथे घडावे विठ्ठल स्मरण, असं जे सांगितलं जातं त्याचा अर्थ. किंवा दुसरा अर्थ सांगितला, मी हा शब्द उठे जिथे स्वरूपते, सच्चित सुखात्म्या तुझे, देहादी जड विश्व ज्यामध्ये स्फुरे, तो तू स्वय ना तुझे, आहे आपण मीपणा रहित ते, लक्षी मुळीची गुणा, दृश्यादृश्य विरोधी तन्मयपणे, हो तू तुझा देखणा. ते मुळाकडे कसं वळायचं तर मार्गदर्शन आहे. मी हा शब्द उठे जिथे, जिथे मी असं वाटतं तिथे, मी हा शब्द उठे जिथे स्वरूपते, तेच स्वरूप आहे, तेच मनाचं मूळ आहे. ते मूळ कसं आहे, सच्चित सुखात, म्हणजे सच्चिदानंद स्वरूप हे आपलं मूळ आहे. मी हा शब्द उठे जिथे स्वरूपते, सच्चित सुखात्म्या तुझे. ते कसं आहे, देहादी जड विश्व ज्यामध्ये स्फुरे, तो तू स्वय ना तुझे. म्हणजे आता हा बोध घ्यायला फार कठीण आहे की हे देह, हे जड विश्व, हे सगळं दृश्य जगत ज्यामध्ये स्फुरतं ते तुझं मूळ आहे आणि ते तूच आहेस. काय हे असं कसं, इथे कठीण होतं ते इथे होतं. जरी सांगितलं ते तूच आहे म्हणून तत्वम असी, असं जे महावाक्य सांगितलं, तर महावाक्याचा उपदेश भला परी त्याचा जप नाही सांगितला, असं दासबोध मध्ये नामदेव स्वामी सांगितलं. लोक तत्वमसी, तत्वमसी, अहम ब्रह्मास्मी, अहम ब्रह्मास्मी म्हणून ते ब्रह्म होऊ शकत नाही. तिथला तो बोध कळला पाहिजे की नेमकं काय सांगताय. तसं हे देहादी जड विश्व ज्यामध्ये स्फुरे, तो तू स्वय, तूच आहेस. तूच आहेस म्हणजे हे जे मूळ म्हणून मी म्हणतात ते मी पण नाही. मीपणाच्या मागे जे मी आहे ते स्वरूप आहे, ते तू स्वय ना तुझे. पण ते कसं आहे आपण मीपणा रहित ते. आपण आहोत पण मी पण नाही.
म्हणजे आपल्याला मी पण आहे ना, ते मी पण बाजूला गेलं पाहिजे. बाजूला गेलं पाहिजे कळत नाही. कळलं कठीण कुठे होतं. शब्दाला काठीण्य तिथे येतं. आणि मी पण बाजूला गेलं पण काय करायचं. मी माझं मलाच हवं हे बाजूला करायचं. मी पण बाजूला करायचं. मग आहे ते कोणाचं आहे. हे सर्व स्वरूपाचं आहे, चैतन्य स्वरूपाचं आहे. हा बोध तिथे घ्यायचा. आहे आपण मी पणा रहित ते स्वरूप कसं आहे. मी पणा रहित आहे. लक्षी मुळीची खुणा. इथे ह्या मुळाकडे वळ की जिथे मी पण नाही पण आहे. हा जो भाव आहे तो भाव आपल्याला कळला पाहिजे. आहे आपण मी पणा रहित ते लक्षी मुळीची खुणा. दृश्यादृश्य गिळोनी तन्मय. दृश्य म्हणजे दृश्य जे जे दिसतं ते दृश्य, आणि अदृश्य म्हणजे विचार जगत. दृश्य जगत आणि विचार जगत हे दोन्ही गिळून टाक. त्यात अडकू नकोस. सगळ्यांना स्वाहा करायचं. आहे चला आहे. दृश्यादृश्य गिळोनी तन्मयपणे होतो. म्हणजे ते सगळं बाजूला कर आणि जे उरेल ते तूच आहेस. ते तन्मय होऊन पहा. देखणा म्हणजे पाहणारा हो. देखणा म्हणजे पाहणारा. दृष्टा असा शब्द वापरला जातो. हा दृष्टा आहे तो तू आहे. म्हणजे म्हटलं ना की कठीण कुठे आहे की आहे स्पष्ट आहे, पण सर्वसाधारण माणसाकडे मी पण इतकं घट्ट आहे की त्याला जीव पण म्हणून जे घट्ट आहे त्याला पलीकडे. म्हणजे मी म्हणणारं तत्व आणि याच्यातून हे सगळं विश्व निर्माण झालं. म्हणजे नेमकं काय. आपण म्हणतो देह म्हणजे मी. माझ्यातून कुठं काय विश्व निर्माण होतं. विचार निर्माण होतात बरोबर, बाकी काय निर्माण काही. मग वाटतं हे काय आपल्याला कळत नाही. म्हणून मी देह हा भावच बाजूला गेला पाहिजे. आणि तरी तिथे जो आहे तो उरतो. ते तत्व ते मी असं ते कळलं. लक्षात घ्या. म्हणून इथे संतांनी सर्व अंगाने हे वर्णन वेगळ्या वेगळ्या पद्धतीने केलेलं आहे. पण ते कळत नाही म्हणून त्याला गुह्य म्हणतात. ते गुह्य नाही, त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. पण आपल्याला तो बोध व्यवस्थित कळत नाही. म्हणून तिथे सद्गुरूंचं सतत सहवास हवा, सद्गुरूंचा संघ हवा, सद्गुरूंशी चर्चा हवी. तेव्हा ते हळूहळू उकलतं. नुसतं एकदा ऐकलं आणि झालं असं होऊ शकत नाही. म्हणून ही जी साधना आपण म्हणतो सगळ्या उपासनांमधलं ते सार आहे ही साधना. हे जर कळलं की पाहायचं कसं, पाहायचं कुठे, पाहायचं किती, तर ही साधना जमते. म्हणजे महाराज नेहमी सांगायचे कुठे पाहायचं, कसं पाहायचं, काय पाहायचं कळलं पाहिजे. आता कुठे पाहायचं, कसं पाहायचं, काय पाहायचं, कुठे पाहायचं, मुळाकडे पाहायचं. कसं पाहायचं ते मूळ अनुभवण्यासाठी जो मार्ग आहे तो अनुभवायचा असतो. काय पाहायचं त्यालाच पाहायचं. म्हणजे आपणच आपल्याला पाहायचं. म्हणून ते सोप्या भाषेत काय सांगतात रामदास, पाहावे आपणासी आपण या नाव. आपण आरशात रोज आपण आपल्याला पाहतो. कुठे ज्ञान लक्षात घ्यायचं. आपण आरशात पाहतो ते देहाला पाहतो. आपण आपल्याला पाहत नाही. मग देहाच्या आत आपण आहोत हे आपल्याला कळलं पाहिजे. देह हा आकार म्हणजे मी. हा जो आपल्याला आज जीवभाव आहे, देहाचा आकार म्हणजे मी, म्हणजे देहभाव म्हणतात, तो इतका घट्ट आहे की देहाशिवाय माझं जीवनच नाही असं मला वाटतं. देहाच्या संदर्भात इतकी आसक्ती आपल्याला, बाहेरची आसक्ती बाजूलाच, आणि देहाचीच आसक्ती एवढी आहे की जरासं त्याला खुट झालं की आपण घाबरतो. जरासं काय दुखायला लागलं की रडतो. देहाच्याच अपेक्षित सगळ्या. म्हणजे या देहाच्या सुखसोयी मिळाल्या की खुश होतो. आणि म्हणून ह्या देहाला बाजूला करून पहा असं म्हटलं तर ते जमत नाही. ते पाहावं लागतं. म्हणून पाहण्यासाठी काय करावं लागतं, तर दोन पद्धती सांगितल्या जातात. त्याला एकांत साधन आणि लोकांत साधन. म्हणजे कसे फाटे फुटत गेले बघा. हे साधनं समजून घ्या. स्वरूपच आहे, पण त्या स्वरूपाला आता बघा, हे स्वरूपच मी म्हणतो, पण मी स्वरूप आहे त्या मीला कळत नाही. मी म्हटलं की आपल्या मागे मनात काय विचारतो, माझं नाव पहिलं.
म्हणजे टेलिफोन केलं की आपण काय विचारतो, कोण आहे, आपण सांगतो अमुक अमुक आहे. समोरच्याला कळलं कोण अमुक अमुक, अहो अमक्याचा भाऊ, अमक्याची बहीण, अमक्याचा काय असेल ना, ती मुलगा मुलगी सगळं सांगतो ना आपण. पण देह आहे तोपर्यंत हे सगळं आहे. देह बाजूला व्हायला की तुम्ही कुठे आहात लक्षात घ्यायचं की देहासाठी मी इतका धावतोय, पळतोय, सगळं करतोय, लोकांनी कौतुक करावं, चेहरा पाहावा असं वाटतं ना. चेहऱ्याचं कौतुक झालं आपल्याला खुश वाटतं, कोणतं बघा तुम्ही छान दिसता, बरं वाटतं ना ऐकायला. हे सगळं जो आहे तो देहाची आसक्ती आहे. देह वाईट नाहीये, पण इथे प्रपंच परमार्थामध्ये बरं तो देह वाईट आहे म्हणून म्हटलं गेलं. कारण जे देह सुद्धा त्या चैतन्य स्वरूपातून निर्माण झालाय तो वाईट कसा असेल, ते तुम्ही ठरवत नाही असं रूप पाहिजे. ते डोळे, कान, नाक ह्याच्यातून ते पाहणं जे चाललेलं आहे, तिथे पाहणारा जो आहे तिकडे आपली दृष्टी वळली पाहिजे. त्याला म्हणतात उफराटी दृष्टी. उलटी बिलटी काय डोळे वरबीर करायची गरज नाही. लोकांना उफराटी असं बघतात बरंच वेळा, डोकं दुखतं नाही करतात तसे. आणि काही ठिकाणी सांगितलं हे आज्ञाचक्र, हे सहस्त्रधर्म असं करत बसले की थोड्यानं बघा डोकं दुखायला लागतं. ते आपोआप होतं. जाणीवपूर्वक करायला लागलं तर दुखणार. आणि म्हणून इथे मग निर्णय परत ते अनुभवण्यासाठी निर्णय मार्ग परत आले. त्यात मग योग मार्ग आला, राजमार्ग आला, वेगळे वेगळे मार्ग सांगतात. पण इथे सोपं एकच लक्षात ठेवायचं, पाहणारा जो आहे म्हणजे आपल्या ह्या देहातून पाहणारी जी शक्ती आहे ती शक्ती स्वस्वरूपाच्या स्मरणात असली पाहिजे, तेव्हा ती स्वरूप होऊन राहते. लक्षात घ्या. आकाश वेगळेपणाने पाहावे, स्वरूपी स्वरूपाची पाहावे, वस्तूचे पाहणे स्वभावे ऐसे असे. पाहायचं कसं, रामदास स्वामी मार्गदर्शन करतात. कोणते त्यांना विचारलं, आकाश अदृश्य, अव्यक्त, अनंत आहे, सगळं आहे. स्वरूप पण तुम्ही तेच म्हणता, दोघं सारखंच आहेत की नाही? नाही, दोघं सारखं नाही. आकाश तुम्हाला पाहता येतं, वेगळेपण म्हणतात तर वेगळं आहे ते आकाश. आता आपल्या हे भोवती ते आकाश आहे, आपण म्हणतोय ना हे आहे आकाश, पण स्वरूपाला वेगळेपणाने पाहता येणार नाही. म्हणून स्वरूपी स्वरूपाची वाद म्हणजे जो आहे त्या आहेशी एकरूप होऊन राहिलं पाहिजे. म्हणून जे बाहेरच्या जगापासून संपूर्ण काही वेळेसाठी अलिप्त जाता होत आलं, अलिप्त व्हायचं आणि फक्त आपण जे आहोत जसे आहोत तो अनुभव आपल्याला घ्यायचा प्रयत्न करायचा असतो. तो जर अनुभव घ्यायला लागला की मन उरत नाही, ते उन्मन होतं. ते शिकवायला लागत नाही, महत्व असं करतं. पण ते होईपर्यंत मात्र सद्गुरूंचा हात घट्ट धरता आला पाहिजे. सद्गुरू झटकला तरी तो पकडता कळलं की इथे मला हेच मिळवायचं आहे. हे जेव्हा त्या साधकाला कळतं तो मग त्या सद्गुरूंच्या मागेच लागलेला असतो की हे सगळं मिळेपर्यंत. पण तिथे शरणागती म्हटलंय, तिथे सद्गुरू प्रेम म्हटलंय की सद्गुरू जे सांगितलं त्या आपण तो करायचा प्रयत्न करत असतो. कारण स्वरूपाला स्वरूप होऊन पाहणं शब्दाने सोपं वाटलं तरी ते कठीण, प्रत्यक्ष कृती समजत नाही. म्हणून शब्दाने कैसे दाऊ तुला रे गुरुच्या मुला असं ज्ञानेश्वर परत सांगतो की बोटाने कैसे दाऊ तुला की हे आहे, हे स्वरूप आहे, हा देव आहे, असं का बोटात दाखवता येतं का? नाही. बोटाने कैसे दाऊ तुला रे गुरुच्या मुला म्हटलंय तर तिथे सद्गुरू नेत जवळ नेत राहतो. पण शिष्याची तेवढी पात्रता जशी जशी वाढत जाते, प्रगल्भता जशी जशी वाढत जाते तसं तसं ते आकलन होत जातं. म्हणून सांगितलं आपल्याला हे शब्दाने कळलं म्हणजे झालं असं बऱ्याच वेळेला आपला जो समज असतो तो नाही. तर त्यासाठी खोल ह्या स्वरूपापर्यंत पोहोचण्याचा आपल्याकडे प्रयत्न असला म्हणजे तिथे कोणताही विकार उरता कामा नये. लक्षात घ्या काय म्हणतात. जरा सुद्धा तिथे वेगळेपणाने काहीच पाहायचं नसतं, फक्त स्वरूप होऊन राहायचं असतं. आणि स्वरूप होऊन राहायचं म्हणजे तिथे काही कळत नाही असं होऊन राहायचं असतं. म्हणून म्हटलं ना हे सगळं इतकं अजब होतं की नवीन माणसाला जर हे सांगितलं तुमचं तुमच्याकडे राहू दे, आम्ही आपलं ते काय तर करू असं वाटतं की नाही. पण हा जो आकाश मार्ग आहे तो जर व्यवस्थित कळला तर बाकी काही करायची गरज नाही. कसलंही उपास नको, रथवैकल्य नको, तीर्थयात्रा नको, कर्मकांड नको, काय नको. जिथे आहे तिथे तू सुखी. कसं आहे ते चालते ज्ञानाचे बिंब, अवयवते सुखाचे कंब.
अवघे माणूस पण भांब लौकिक भाव. म्हणजे काय, लौकिकाचा माणूस दिसेल तो, पण त्याचं चालणं म्हणजे ज्ञानाचं बिंब आहे. त्याच्यात बोलाल विचार तिथून सतत हे दिव्य ज्ञान त्याच्याकडनं प्रकट होत असतं. त्याचे अवयव म्हणजे त्याला सुखाचे कोंब फुकलेले असतं. म्हणजे शरीरामध्ये तो आनंदाने त्याच्या वावरत असतो, कारण तो म्हणजे शरीर नाही त्याला कळलेलं असतं. म्हणून परमार्थामध्ये कोणतरी गुरु म्हणे माझं नाव झालं पाहिजे, तर त्याला परमार्थ कळला नाही. लक्षात ठेवा काय म्हणतात. आपण म्हणतो गुरूंचं नाव, आमचे गुरु एवढे मोठे आहेत. गुरु म्हणजे कोण आहे? जे निराकार तत्व आहे ते गुरु आहे. शरीर आहे ते आज आहे उद्या नाही. होऊन गेलं. संत महात्मे एवढे गेले, ज्ञानेश्वर माऊलींपासून सगळे गेले, थोडे मोठे. एखादं रूप माहिती आपल्याला, ज्ञानेश्वर माऊलींचं रूप माहिती, आपण कल्पना नको असे बसतात असं. आता इथे चित्र आहेत ज्ञानेश्वर माऊलींचं. खरे ज्ञानेश्वर माऊली तसे होते का असं जर विचारलं, शिवाजी महाराज होते ते पण कळत नाही शिवाजी महाराज कसे दिसतात 500-600 वर्षापूर्वी. त्याच्या अगोदर ज्ञानेश्वर माऊली काय कळणार? आपण कल्पनेतून म्हणतो ज्ञानेश्वर माऊली असे दिसले पाहिजे, राम असा दिसला पाहिजे, कृष्ण असा दिसला पाहिजे. प्रत्यक्ष काहीच माहित नाही. कारण देवा नाही रूप, देवा नाही नाव, देवा नाही गाव, खोटे काय. बघा संतांनी जे सांगितलं ते लक्षात घ्या. म्हणून देहाचा अभिमान जो आहे आपल्याकडे तो बाजूला झाला पाहिजे. तुमच्या देहाला कोणी नाव ठेवलं तरी तुम्ही हसत बसलं पाहिजे. तुम्हाला कोणी ओरडा असलं तरी तुम्ही शांतपणे पाहता आलं पाहिजे. तुमचा कोण अपमान करत तरी तुम्हाला काही त्याचं वाटलं नाही का? कारण ते तुम्हाला म्हणतच नसतात. तुम्ही देहाच्या आत गपचूप लपून बघताय सगळी मजा. अशी जर तुमच्याकडे भावना असेल तर तुम्हाला साधना कळलं मी काय म्हणतो. इथे जरा कोणी जरी अपमान केला, जरा कोणी जरी असं काहीतरी बोललं, आपल्या आतमध्ये तडपड सुरू झाली की शब्दाचा गेला. मग तिथे आपण मग वाटेल ते बोलतो, आरडाओरडा करतो, दुःखी होतो, निराश होतो. म्हणजे जीवभाव आपला तिथे सुटलेला नाही. आपलंच परीक्षण आपण केलं पाहिजे. असं होतं का? अरे होतं नाही, आता असा अभ्यास केला पाहिजे. इथे अभ्यास झाला पाहिजे. तो अभ्यास जोपर्यंत होत नाही, जोपर्यंत ही मनाची स्थिर समत्व चित्त असं म्हटलंय. समत्व चित्ताचे सार म्हणजे इथे समत्वाने पाहता आलं पाहिजे. सर्व आपलेच, पण माझं म्हणून कोणीच नाही. काय सांगता लक्षात घ्या. तुम्ही काय करता? आपण काय करतो? माझा आहे, हा माझा मुलगा, ही माझी मुलगी, हा नवरा माझा, ही माझी बायको, हा माझा भाऊ. हे सगळं माझं 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 चाललेलं असतं. आणि त्याच्यात जर काहीतरी मनासारखं नाही घडलं की तिथे भांडण सुरू होतं ना. तिथे सगळं होतं. इथे माझं म्हणून काहीच नाही आहे. ते सर्व त्याला साधा शब्द देवाचं म्हणतात. देवाचं म्हणजे हे जे चैतन्य स्वरूप आहे, ह्या चैतन्य स्वरूपाचं सर्व आहे. म्हणजे या चैतन्य स्वरूप का आपण सांगतो परमेश्वर? कारण त्या चैतन्य स्वरूपाला आकार दिसत नाही, रंग दिसत नाही, गंध दिसत नाही, काय आहे ते कळत नाही, पण ते आहे. तसे आपण आहोत हे कळलं पाहिजे. स्वरूप जीवन. आणि ही जी हा जो मार्ग आहे, हा मार्ग आपल्याला कळला पाहिजे. सगळ्यात म्हणजे संत हेच सांगतात, मनुष्य देह जो मिळालेला आहे तो हा मार्ग अनुसरण्यासाठी आहे. पण त्यासाठी सद्गुरूंची, देहधारी सद्गुरूंची आवश्यकता आहे. स्पष्ट समोर बसून सांगणारा सद्गुरू लागतो. आणि तो पण अनुभूतीवाला. पाठांतर केलेला सद्गुरू उपयोग नाही. पाठांतर करून सांगणं वेगळं आणि अनुभवातून सांगणं. ती जेव्हा ती साधना, तो अभ्यास जेव्हा सद्गुरू आणि शिष्याकडे ती परंपरेने येतो, आणि त्यावेळेला तोच शिष्य उद्याचा सद्गुरू असतो. कारण सद्गुरू का? कारण तो परत दुसऱ्याला मार्गदर्शन करणार. कारण एक दिवा आपण म्हटलं जातं, दिवा पंटी आपण दिवाळीत लावतो, तर एक पंटी पेटवतो आणि त्याच पंटीने बाकीच्या पंट्या पेटवतो. तसं हे ज्ञान एकदा एका शिष्याकडे प्रगल्भ झालं की तो शिष्य दुसऱ्याला देतो. तिथे गुरु शिष्य परंपरा असं म्हटलं. आणि म्हणून इथे देहाचा अभिमान नसतायला हवा, नावाचा अभिमान नसायला हवा, कोण काय बोलतंय याच्यात फिकीर नसावी. पण आपल्या ठिकाणी आपण एकदम प्रसन्न असलं पाहिजे. म्हणजे ती प्रसन्नता आपोआप येते. जी प्रसन्नता आपण बाह्य विषयावर अवलंबून ठेवतो, ते अवलंबनच बाजूला गेलं की जिथे आहे तिथेच आपण शांत होतो. कोणी मान द्या किंवा अपमान करा, कोणी काही बोला, त्याच्यामध्ये त्याचं काही पडलेलंच नसतं. तो आपल्या खुशीमध्ये मस्तपैकी असतो. म्हणजे ही शांतता की तो आनंद अनुभवण्यासाठी हा मार्ग आहे, सद्गुरू प्रणित मार्ग आहे. पण तिथे तेवढी आपल्याला आत्मसात करण्याची तळमळ हवी, कळकळ हवी.
प्रयत्न हवे. जमणार नाही, एकदम पटकन जमणार नाही, पण प्रयत्न करता 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 ते जमणार. कारण तिथे सद्गुरूचीच कृपा असावी लागते. आणि म्हणून हा सगळा मार्ग जो आहे तो मार्ग सुद्धा एक अलौकिक मार्ग आहे. म्हणून आत्तापर्यंत सांगितलेल्या साधना आणि त्याच्याही पलीकडे गुरु सद्गुरू प्रणित असलेला मार्ग आणखीन एक वेगळा आहे की त्याच्यात कसलंही कर्म काढणं नाही, कसलीही दुसरी पूजा अर्चा नाही आहे. फक्त पाहावे आपणासी आपण जे सांगितलं ते आपल्याला जमलं पाहिजे. आणि ते जेव्हा ज्या क्षणी जमेल त्या क्षणी तुम्ही स्वरूप होऊन राहा जिवंतपणे. अपुले मरण पाहिल्या मॅडोळा असं जे तुकाराम महाराज म्हणतात ना, तो आपलंच मरण आपण पाहतो. आपलं मरण म्हणजे आपलं मीपणाचं मरण पाहतो आणि देव पण तिथे जागृत होतो. म्हणून अशी ही अनुभूती घेण्यासाठी सद्गुरूंना शरण जाणं आणि ती सर्वांना प्राप्त होईल. सतत आज आपल्याकडे असणं याच्यातूनच आपल्याला हा मार्ग अनुभवता येतो. म्हणून हे सगळं चिंतन एवढ्यासाठी आहे की आपल्याला हाही मार्ग अनुभवता आला पाहिजे. भरपूर मार्ग, पण सगळ्यात शॉर्टकट हा. जायचं कसं तर कळलं पाहिजे. डोंगर चढून जायचं की खालून भुयार टाकलं तर भुयारचं पटकन वर जायचं. दोन्ही गोष्टी आपल्याला करता येतात. म्हणून हेही सुंदर असं ज्ञान आहे. आणि खरं सद्गुरूंकडे येण्यामागे हेच ज्ञान प्राप्त करून घ्यायचं असतं. त्यासाठीच आपण सद्गुरूंकडे आलेलो आहोत. हा बोध आपल्याला असला पाहिजे. सद्गुरुनाथ महाराज ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय.